जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये तरकारीचा लिलाव भाजीपाल्याचा दररोज होत असतो। या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या भाजीपाला येत असतो, म्हणजे काकडी असेल, गवार असेल, त्याचबरोबर कोबी असेल, फ्लावर असेल, सगळ्या प्रकारचे भाजीपाला येतात। आपल्यासोबत या ठिकाणी हे संपूर्ण लिलावाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले बाबा आहेत। बाबा, काय सांगाल, आजचे बाजारभाव काय आहेत? गवारीला काय? गवार 800 ते 1100 1200 रुपये गवार आहे। बाजारभाव काय? तोंडली 400 ते 500 रुपये आहे। बटाट्याला बाजारभाव काय? बटाटा बाजारभाव इंदूर 15 रुपये 12 रुपये। कोबी 80 पासून 120 रुपयापर्यंत आहे। कांदे 200 पासून 350 रुपयापर्यंत आहे। मोठी वांगी 15 ते 20 रुपये आगोर आहे। छोटी वांगी 500 550 रुपयापर्यंत आहे। वालवड 400 ते 450 रुपये आहे। दोडका 400 रुपये आहे। दुधी भोपळा 200 ते 800 प्रामुख्याने तोंडली 400 500 रुपये। वाटाणा 400 450 शेवगा 500 ते 550 रुपये 300 रुपये होत। काकडीचे बाजारभाव पडले असं समजतंय। काकडीचे बाजारभाव पडले 2 दिवसापासून, पण काकडीचे बाजारभाव 15 ते 20 रुपयापर्यंत आहे। चांगल्या काकड्याला चांगले बाजार। सगळ्यात जास्त आज हायएस्ट बाजारभाव कशाला आहे? सगळ्यात जास्त आज हायेस्ट बाजारभाव गवारीला आहे। गवार कशी किलो? गवार 120 रुपये किलो पडते। 120 रुपये किलो पडते। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी जो तरकारीचा बाजारभाव या ठिकाणी लिलावाची व्यवस्था केलेली आहे, शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त नियोजन होत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केलेल्या या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या मार्केटमुळे शेतकऱ्यांची चांगली सोय होते। बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आणि संचालक मंडळ आपण शेतकऱ्यांचा असाच दुवा घेत राहा आणि त्याचबरोबर आडतदार व्यापारी यांच्याकडनं शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याबाबतची सुद्धा दक्षता घ्या, अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। भाऊ नमस्कार। नमस्कार। सध्या काकडीला काय बाजारभाव आहे? काकड्या थोड्या शांत झाल्यात। मागच्या 15 दिवसात बाजार चांगल्या होत्या, पण आता थोडी आवक झाल्या, त्याच्यामुळं गिराईक कमी असावा काकडीला असं वाटतं मला। थंडीमुळे गिराईक कमी? थंडी नाही म्हणता यायची, यावर्षी थोडं दमट वातावरण राहिले, थंडी कमीच। काकडीला सध्या बाजारावर तुम्ही जे कमी म्हणताय, काकड्या 2 प्रकारच्या, एक हिरवी आणि एक सफेद, बाजार कशाला कमी झाले? हिरवीला कमी झाली, सफेदला बाजार अजूनही चांगलीच आहे, म्हणजे बरी आहे तशी, तरी थंडीच्या मानाने चांगली नाही म्हणता यायची ही। काकडीला एकरी खर्च किती येतो? काकडीला खर्च 1.5 लाखाच्या आसपास जातो कमीत कमी, चांगल्या पिकवणाऱ्या शेतकऱ्याला। या दूषित ढगाळ हवामानामुळे काकडी पिकावर काय काय परिणाम होतो? कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो? नाही, काकडी ढगाळमुळं जास्त निघती, उत्पन्न चांगलं दिसतं, पण बाजार घसरली का उपयोग नाही होत ना साहेब। रोगांचा प्रादुर्भाव? रोग एवढे नाही येते, रोगा उलट असं वातावरण चांगलं, थंडी आली ना, पानं कुजलेली दिसतात, थंडी जास्त पडली का मग कुजलेली पानं होतात। ह्या वातावरण काकडीसाठी चांगली आहे, पण बाजार त्या तुलनेत नाही, खर्च थंडीच्या काकडीला थोडा जास्तच होतो।